हिवाळा सुरू झाला की प्रत्येक घरामध्ये लाडू हे आवर्जून बनतात. पण तुम्हाला माहितीये, हे जे लाडू आहे ना, ते अगदी स्वस्तात मस्त बनून तयार होतात. तेलवर सुद्धा आपल्याला तूप वापरायची गरज पडत नाही. खूप असे साहित्य घालायची गरज पडत नाही. अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये हे आपले बनून तयार होतात. महत्वाचं म्हणजे हे बनवले ना एकदा की आरामात 2 ते 3 महिने टिकतात. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे यामध्ये जे काही आपण गूळ आणि शेंगदाणे वापरले आहे, ते आपल्या रक्तवाढीसाठी खूपच उपयुक्त आहे. चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग रेसिपीला सुरुवात करूया. तर हे लाडू बघायला गेले ना, तर फक्त 2 ते 3 जिन्नसात बनतात. पण आपण इथे थोडे एक्स्ट्राचे न्यूट्रिशनल वाढवण्यासाठी यामध्ये एक्स्ट्राचे काही पदार्थ घालणार आहोत. तर इथे मी शेंगदाणे, गूळ, तीळ, बदाम आणि थोडेसे डाळव घेतलेले आहे. प्रमाण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगेलच आणि सोबतच डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. तुम्ही तिथे सुद्धा चेकआउट करू शकता. तर सर्वात आधी इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊया. तर वजनी बघायला गेलं तर हे 400 ग्राम शेंगदाणे आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व जिन्नस आपल्याला जी काही भाजायची आहे, यासाठी आपल्याला एखादं जाड तळाचं भांड्याचा वापर करायचा आहे. इथं मी ट्रायफ्लायची कढई घेतलेली आहे. यामुळे आपले जे काही शेंगदाणे आहे ते सगळीकडून एक संद आणि खरपूस भाजले जातात. म्हणून शक्य असेल ना तर जाड तळाच्या भांड्याचा इथे आपल्याला वापर करायचा आहे. आता शेंगदाणे इथं आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. शेंगदाणे जर कच्चे राहिले ना, तर शेंगदाण्याचे जे काही लाडू बनतील ते लवकर खराब होतील आणि त्यातून कुवट वास सुद्धा यायला लागेल. म्हणून शेंगदाणे मध्यम फ्लेम वरती छान असे 7 ते 8 मिनिटासाठी खरपूस असे भाजून घ्यायचे आहे. शेंगदाण्यामधून असा काही आवाज यायला लागला की समजून जायचं की शेंगदाणे आपले छान असे भाजले गेलेले आहे. लगेचच एका मोठ्या परातीमध्ये याला आपण काढून घेऊया. येथे मला शेंगदाणे भाजण्यासाठी कमीत कमी 7 ते 8 मिनिटं लागलेली आहे. आता त्याच कढईमध्ये आपण इथे मोजून 50 ग्राम तीळ घेतलेली आहे. तीळ हे स्वतःमधूनच गरम असते आणि महत्वाचं म्हणजे हिवाळ्यामध्ये आपल्याला उबदार ठेवण्यामध्ये खूप महत्वपूर्ण ठरते. म्हणून तीळ इथे थोड्याशा म्हणजे 50 ग्राम इथे मी घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी अर्धे तीळ अर्धे शेंगदाणे असं सुद्धा करू शकता. आता तीळ आपल्याला मंद फ्लेमवरती अगदी टम्म फुलेपर्यंत अशी छान अशी भाजून घ्यायची आहे. जशी जशी ही भाजत जाईल ना, तशी तशी याचा जो आकार आहे तो असा गोलाकार होईल आणि त्या क्षणी आपल्याला ही जी तीळ आहे काढून घ्यायची आहे. खूप जास्त असं क्रॅकल होईपर्यंत आपल्याला भाजत बसायची गरज नाही. आता अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे छान असं भाजून झालेलं होतं. लगेचच काढून घेतले. आता त्याच कढईमध्ये इथं मी मोजून 50 ग्राम बदाम घेतलेले आहे. बदाम देखील आपण अगदी 1 ते 2 मिनिटासाठी छान असे मंद फ्लेमवरती भाजून घेऊया. 2-3 मिनिटांसाठी बदाम छान भाजले गेले की यामध्ये आपण 20 ग्राम इतपत डाळव घातलेला आहे. डाळव इथं ऑलरेडी भाजलेलं असतं, म्हणून खूप जास्त भाजण्याची गरज पडत नाही. अगदी 1 मिनिटासाठी याला आपण भाजून घेऊया आणि लगेचच एका मोठ्या परातामध्ये काढून घेऊया. आता तुम्हाला इथे थोडंसं कन्फ्युजन होईल की इतकं सारं घेतलंय, यासाठी गूळ किती घ्यायचा याचं मी तुम्हाला प्रमाण सांगते. तर काय करायचं, इथे ना 400 ग्राम मी शेंगदाणे घेतले आहे. त्यासोबत 50 ग्राम बदाम, 50 ग्राम तीळ आणि 20 ग्राम डाळवा आहे. तर असं मोजून बघितलं तर 520 ग्राम हे भरलेलं आहे. तर हे 520 ग्राम साठी ना मी इथे मोजून 500 ग्राम गूळ घेतलेला आहे. 20 ग्राम म्हणजे आपण जेवढं आहे तेवढं सुद्धा घेऊ शकतो, पण हे खूप जास्त गोड होईल म्हणून 500 ग्राम इथं मी गूळ घेतलेला आहे. आता ही सर्व जिन्नस मी 10 ते 15 मिनिटासाठी असंच सोडून दिलती, जेणेकरून हे छान असे थंड व्हावी. आणि थंड झाल्यानंतर आपण सर्वात आधी इथे शेंगदाणे असे ओबडधोबड वाटून घेऊयात. येथे मी 2 बॅचमध्ये हे शेंगदाणे छान असे ओबडधोबड वाटून घेतलेले आहे. हे जर तुम्ही ना आत्ताच जर खूप बारीक असं दळून घेतले ना, तर पुन्हा आपण जेव्हा मिक्सरमध्ये गूळ सोबत याला मिक्स करू ना, त्यावेळेस हे खूप जास्त फाईन पावडर मध्ये होऊन जाईल. म्हणून हलकस याला ओबडधोबड मी बारीक केलेला आहे. आता त्यानंतर सोबतच यामध्ये आपण बदाम, डाळव आणि तीळ हे तिन्ही जिन्नस हलकीशी इथं दळून घेणार आहोत. ते सुद्धा मी यामध्ये छान अशी ऍड करून घेतलेली आहे. आता सगळे जिन्नस अशी एकजीव झाली आहे. आता यामध्ये आपण मोजून 500 ग्राम गूळ ऍड करूया. मी तुम्हाला एक सजेशन देईल, या ठिकाणी ना तुम्ही ना जॅगरी पावडरचा अजिबात वापर करू नका, कारण की जॅगरी पावडर मध्ये हवं तसं मॉइश्चर अजिबात नसतं आणि त्यामुळे ना लाडू हे बांधता येणार नाही. म्हणून गूळ असा कट करूनच वापरा. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे चिक्कीचा गूळ इथे आपल्याला वापरायचा नाहीये. हलकासा ब्राऊन असेल असा गूळ आपल्याला इथे वापरायचा आहे. आता गूळ घातल्यानंतर याला छान असं एकजीव करून घेऊया.
बघू शकतात याला बाइंडिंग आलेली नाही. याला बाइंडिंग देण्यासाठी आपण काय करायचं, याला परत एकदा ग्राइंडिंग मध्ये ऍड करायचं आणि अगदी 30 सेकंदासाठी याला फिरवून घ्यायचं. बघू शकतात मिश्रण थोडंसं असं ओलसर झालेलं आहे. जेव्हा याला आपण मूठ बांधतो तेव्हा छान अशी हे एकत्रित येत आहे. म्हणजे यावरून कळतं की आपलं जे मिश्रण आहे याला छान अशी बाइंडिंग आलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही जे काही शेंगदाण्याची पूड आहे ती खूप जास्त अशी बारीक सुद्धा झालेली नाही. हलकीशी रवाळ आणि दाणेदार आहे. आणि असे जर ठेवले ना तर खाताना आपल्याला जे शेंगदाण्याचे लाडू आहे ते खूप छान लागतात. आणि अशाच प्रकारे मी सर्व जे काही मिश्रण होतं ते छान असं दळून घेतलेलं आहे. आता लगेचच आपण याचे छान असे लाडू वळवून घेऊया. आणि तुम्हाला सांगते हे लाडू वळवायला अजिबात अवघड जात नाही. कुठलाच पाक बनवायचा नाहीये, काही तेल तूप काहीच घालायचं नाही. अगदी इझिली हे लाडू बनून जातात. फक्त आहे ना थोडंसं आपल्याला इनिशियली थोडंसं प्रेस करायचंय आणि नंतर छान असा गोलाकार शेप देऊन आपला हा लाडू बनून तयार होतो. बघू शकतात मला खूप जास्त अशी मेहनत करायची सुद्धा गरज पडलेली नाही. काहीच तामझाम नाही आणि अगदी झटपट हे लाडू बनवून तयार होतात. हे लाडू आहे ना बनवताना ना थोडेसे असे छोटे छोटे आकाराचेच बनवा. कारण की हे खूप जास्त हेल्दी आहेत, म्हणजे खूप जास्त प्रोटीनयुक्त आहे. हे एक मोठा लाडू जरी खाल्ला ना तर खूप जास्त हेवी होईल. म्हणून अगदी छोटे छोटे साईज मध्ये हे लाडू इथे वळवून घेऊ शकतात. आता इथे मी छान असे लाडू वळवून घेत आहे. लाडू वळवायला घेतलं ना तर इनिशियली आपल्याला थोडंसं अवघड जातं. पण जसं जसं आपण हात बसवत जातो ना तसं तसे पुढचे जे लाडू आहेत ना ते अगदी परफेक्ट बनायला लागतात. म्हणून तुम्ही जर बिगिनर असाल ना तर अजिबात टेन्शन घेऊ नका. खूप इझिली हे लाडू बनून जातात. अगदी पहिल्या प्रयत्नात तुम्ही हे लाडू बनवून घ्याल. तर बघू शकतात अशाच पद्धतीने मी सर्व लाडू इथे बनवून घेतलेले आहे. इतक्या मिश्रणामध्ये ना कमीत कमी 1 किलोचे लाडू इथे बनवून तयार झालेले आहे. बघू शकतात पूर्ण ताट भरलेला आहे. आणि फायनली आपले इथं लाडू असे तयार झालेले आहे. अगदी 1 तासामध्ये हे लाडू बनून तयार होतात. माझ्या मागे लहान बाळ होतं म्हणून 1 तास लागला. तुम्ही हे अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून तयार करून घ्याल. इतके सोपे हे लाडू बनतात. चला तर मग रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग आणि सोप्या रेसिपीसह. तोपर्यंत आनंदी राहा, खात राहा, स्वस्त राहा आणि हो, चॅनलवर नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या.